प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा महासंगमचा शेवटचा भाग तुम्ही बघत आहात 15 ऑगस्टचा। प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचा अंदाज खरा निघालाय। मधुभाऊंना मारलंय नागराजने, कारण त्याला कळलं की मधुभाऊंपर्यंत सत्य पोहोचलंय, सायली खरी तन्वी असल्याचं। बघत राहा पूर्ण एपिसोड। ठरलं तर मग आता बघा, सुरुवातीपासून सांगते। मध्ये मी तुम्हाला जो मोठा सस्पेन्स आहे तो आधी सांगितला आणि आता बघा सुरुवातीला आता हे सगळेच जण खूप टेन्शन मध्ये असतात। काल आपण पाहिलं ना, सायलीने ते दूध उडवलं, मग अर्जुन येऊन त्यांना सांगतो की त्या दुधामध्ये विष होतं आणि मग सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। बाप रे, हे सगळं कसं काय? आता अर्जुनने या सगळ्यांना खरी स्टोरी सांगितली आहे की सुरुवातीपासून काय काय झालं होतं आणि कसं या दुधामध्ये विष प्लॅन केलं गेलेलं वगैरे वगैरे। रोहिणी आत्याला या बाबतीत विश्वासच बसत नसतो। मग अर्जुन सगळं सांगतो की आम्ही बॉम्ब स्क्वॉड वाल्यांना सुद्धा इथे बोलवलं होतं, घराची तपासणी झाली, एक्सेट्रा एक्सेट्रा। झालेली सगळी हकीकत अर्जुनने पूर्णाजीला आणि त्या घरच्यांना सांगितली आहे। आता हे सगळं ऐकून तर घरचे हादरूनच गेलेत। अरे बाप रे, हे सगळं एवढं भयंकर घडलं। नागराज सुद्धा तिथेच आहे प्रेक्षकांनो, तोही तिथेच आहे आणि त्याने ऐकलंय आणि आता हे सगळं तो महिपतला जाऊन सांगतो। तर बघा, आता अर्जुन आणि सायली दोघेही सुटकेचा निश्वास टाकतात की चला, कोणालाही काही झालं नाही, जीवितहानी झालेली नाहीये, सगळं काही ठीक आहे। सायली म्हणते आपण देवाच्या कृपेनेच खरं तर वाचलो आणि ती कुमुद मावशी कशी खोटी निघाली तेही सत्य आता सायली सगळ्यांना सांगते। सुरुवातीला त्यांनी ते सगळं आतापर्यंत जे आपण 2 एपिसोड पाहिले ना प्रेक्षकांनो, ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे। मग पूर्णाजी देवाचे आभार मानतात की देवा, तू आम्हाला एवढ्या मोठ्या संकटातनं टाळलंस रे बाबा। आणि प्रार्थना करत असताना पूर्णाजी खूप भावुक झालेल्या दाखवल्यात। नागराजला आलं ना टेन्शन, आता ती मावशी पकडली गेली म्हणजे महिपतचं नाव समोर येईल, पण तसंच झालेलं नाहीये। महिपत काही पकडला गेलेला नाहीये, तो राहुल आणि ही खोटी मावशी पोलिसांना पकडून दिली आहे अर्जुनने। कसं झालं ते बघत राहा। खूप छान दाखवलंय त्यांनी आजचा हा महासंगमचा शेवटचा एपिसोड। म्हणजे माझ्यासाठी हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं, रादर आपल्या सगळ्यांसाठीच प्रेक्षकांनो। आता नागराजने महिपतला फोन करून सांगितलंय की इथे जे काही रामायण महाभारत घडलं ते। महिपत त्याला म्हणत असतो, अरे त्या खोट्या मावशीला पळवून लावा ना मग तिथून, माझी बाई आहे ती, मी पेरलेली माणूस आहे। त्यावर आता नागराज म्हणतो, ए बाबा मी ते करू शकत नाही, खूप रिस्की आहे। महिपत म्हणतो, असं कसं रिस्की आहे? ती बाई पकडली गेली तर माझं नाव पुढे येईल ना। मग नागराज म्हणतो, ठीक आहे बाबा, मी बघतो मला काही करता आलं तर, पण मला वाटत नाहीये शक्य होईल माझ्याकडनं, पण मी इथे लक्ष ठेवतो। मग आता झालेला प्रकार महिपतने त्या गायत्रीला सांगितलाय, त्यामुळे गायत्री आणखीनच चिडली आहे। खोटी मावशी पकडली गेली म्हणजे हिचं सत्य समोर येईल ना, आणि हिचंही सत्य समोर आलंय थोडं थोडं। आता हा राहुल म्हणतो, हे सगळं तुमच्या हलगर्जीपणामुळे झालंय, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला ते चूक केली। गायत्री सुद्धा महिपतला जबाबदार धरते की तुमच्या मूर्खपणामुळे हे सगळं झालंय, तुमच्यावर विश्वास ठेवून मी घोड चूक केली आहे महिपत। महिपत म्हणतो, ओ बाई काय बोलताय? गायत्री म्हणते, हो बरोबर बोलते मी, आता इथून पुढे जे काही करायचं ना ते माझं मी करेल, मला तुमच्या मदतीची गरज नाहीये। इकडे तेजस खऱ्या कुमुद मावशीला घेऊन आलाय सुभेदारांच्या घरी। प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड थोडासाही स्किप करू नका, अतिशय इंटरेस्टिंग दाखवलाय। तुम्हाला ही कथा ना खूप आवडेल। आज आता तेजसने झालेला सगळा प्रकार सांगितलाय अर्जुन, सायली आणि सगळ्यांनाच, आणि ही खरी कुमुद मावशी आहे हे तो सगळ्यांना सांगतो। आता हे सगळं मानसीसाठी अनएक्सपेक्टेड असतं। ती म्हणते की हे कसं कळलं तुम्हाला राष्ट्रहित, कसं झालं हे सगळं? अर्जुन पण म्हणतो, हो तुला खरी मावशी कुठे सापडली? मग आता सांगितलंय तेजसने की मला आधार कार्ड सापडलं, मी घरी गेलो होतो त्यांच्या वगैरे वगैरे, ते सगळं डिटेल्स सांगितलं तेजसने सगळ्यांना। मग त्या मावशीला ही मानसी घरात घेऊन जाते। अर्जुन म्हणतो, हे सगळं भयंकर आहे, या सगळ्या मागचा मास्टर माइंड जर आपल्याला शोधायचा असेल ना तर माझ्याकडे एक आयडिया आहे। आपण आपल्या घरात असलेल्या त्या खोट्या कुमुद मावशीला पळवून लावू, मुद्दाम पळवून लावू आणि तिच्या मागे आपला माणूस ठेवू। ती मावशी बरोबर त्याच माणसाकडे जाईल ज्याने हा सगळा प्लॅन केलाय, आणि मला असं वाटतं की हे अगदी व्यवस्थित प्लॅन करेल आणि आपल्याला खऱ्या मास्टर माइंड पर्यंत नेऊन पोहोचवेल। अर्जुनला म्हणायचंय की हे सगळा करता करविता कोण आहे, या मागचा सूत्रधार खरा कोण आहे हे कळायचं असेल तर त्या मावशीला आपण पळवून लावू आणि तिचा पाठलाग करू। तेजसला अर्जुनची आयडिया खूप आवडते आणि आता अर्जुन आणि सायली तो प्लॅन एक्झिक्यूट करतात बरं का प्रेक्षकांनो। आता सायली आणि अर्जुन त्या खोट्या कुमुद मावशीला त्यांनी बांधून ठेवलं ना, त्या खोलीत आलेत। सायली मुद्दाम त्या मावशीचं दोरी घट्ट करते असं नाटक करत असते, पण ती दोरी लूज करते ती। अर्जुन जेव्हा येतो तेव्हा मुद्दाम लक्ष नाही असं दोघंही भासवतात। अर्जुन तिथे येऊन सायलीशी रोमॅन्टिक गप्पा मारतो, काय ग बायको
आपल्या दोघांचं बोलणंच होत नाही, तू इथे आहेस आणि मुद्दाम हे दोघं जण त्या मावशीच्या बाजूला जाऊन बोलतात. त्या मावशीला काय वाटतं की हे दोघं गुंगलेत गप्पा मारण्यात, पण हा त्यांचा एक प्लॅन असतो आणि ही मावशी बरोबर संधी साधते आणि पळून जाते तिथून आणि या दोघांचा प्लॅन वर्क होतो. अर्जुनने आता या अद्वैतला फोन करून सांगितलंय की ती मावशी पळाली. कला आणि अद्वैत त्या मावशीच्या मागावर असतात. इकडे हे तिघे जण भांडायला लागतात मांजऱ्यासारखे. गायत्री म्हणत असते, मैपत मी तुझ्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे. आता मला जे करायचं ना ते मी करेल. आधी तर मी इथून स्वतःची सुटका करते. मी पकडले गेले ना तर प्रॉब्लेम होईल असं म्हणून ती गायत्री तिथून निघून जाते. आणि मग मैपत म्हणतो, वा रे वा, अशा कशा बाया असतात, बाया अशाच विचार करतात, आधेमध्ये नाही डायरेक्ट टोक गाठतात. मग तो राहुल म्हणतो, काय चुकलं त्या गायत्रीचं, बरोबर बोलली ती, मला पण आता तुमच्यासोबत इथे थांबायचं नाहीये, तुमच्यामुळे मीही पकडला जाईल. आता राहुल तिथून निघून जाणार असतो बरं का. मैपत म्हणतो, वा रे वा, आता नौका बुडायला लागली तर सगळेच पळून चालले मला सोडून. आता राहुल पळून जातो तिथून आणि मैपतलाही सांगतो की तुम्ही पण जा. मग तेवढ्यात ती खोटी कुमुद मावशी बरोबर पोहोचली आहे मैपतकडे आणि झालेला प्रकार त्याला सांगते आणि म्हणते, मी माझी तिथून सुटका केली, मी जर तिथे थांबले असते तर त्यांनी मला पोलिसाच्या हवाली केलं असतं. मैपत आता सगळा प्रकार ऐकतो आणि म्हणतो, मला पण आता इथून निघून जावं लागेल, मला तर आता या गोडाऊनलाच टाळं लावावं लागेल असं तो म्हणतो आणि पळून जातो समोरच्या रस्त्याने. राहुल आणि ती मावशी तिथेच अडकतात नेमके आणि तेवढ्यात तिथे अद्वैत कला येतात आणि बरोबर राहुल पकडला जातो. कला म्हणते, राहुल भाऊजी तुम्हाला हे सगळं करायची काय गरज होती. आता ती मावशी म्हणत असते, सोडा ना मला, ती खोटी कुमुद मावशी. राहुल म्हणत असतो, मी काही पकडला वगैरे जाणार नाही, मी इथून निसटणार असं म्हणून राहुल पळून जात असतो. तर बाहेर पोलीस असतात आणि ते राहुलला पकडून पुन्हा गोडाऊन मध्ये आणतात. ती मावशी गयावया करत असते, मी काही केलं नाही हो, मला सोडून द्या. राहुल मग आता अद्वैत जवळ भीक मागतो की दादा, अरे मी असं नाही करणार, मला एक चान्स. अद्वैत आता त्या इन्स्पेक्टरांचे आभार मानतो आणि सांगतो, खरं तर अरेस्ट गरजेची नव्हती, पण माझ्या भावाला धडा शिकवण्यासाठी मला हे करावं लागणार आहे. इकडे जी खरी कुमुद मावशी आहे ना, आता तिने जवळपास अर्ध सत्य ओपन केलंय बरं का. त्या घाबरत असतात. मग ही मानसी त्यांना म्हणते, काय झालं मावशी, तुम्ही का घाबरताय. आता त्या काहीतरी अर्धवट बोलत असतात. त्यामुळे या तेजसला आता टेन्शन आलंय की म्हणजे गायत्री वहिनीचं सत्य यांना अशा पद्धतीने कळणारच नाही, कारण त्या तुटक तुटक बोलत असतात. तो येईल, तो जेलमध्ये गेलाय असं वगैरे वगैरे. आता त्याला गायत्री म्हणते, राष्ट्रहित, तुम्ही असे एकदम अपेक्षा सोडू नका, आपल्याला कळेल काहीतरी. आता अचानक ह्या हायपर होतात मावशी आणि त्या बोलायला लागतात सगळं. माझी छाया ती लहान आहे, गायत्री तू घाबरू नकोस, त्याने तुझ्या आईला मारलं ना, तो खडी फोडायला गेलाय, तुझा बाप खडी फोडायला गेलाय गायत्री, असं त्या मनाशीच बडबड करायला लागतात बरं का. आणि तेजसला कळतं की गायत्रीच्या वडिलाने गायत्रीच्या आईला मारलंय. आता एवढं सत्यच तेजसला कळलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि ही मानसी आता त्या मावशीला सांभाळत असते आणि म्हणत असते, घाबरू नका मावशी, मी आहे. आता इथे आपल्या ठरलं तर मगचं सीन दाखवलाय. कल्पनाताई आता एकट्याच खोलीत बसलेल्या असतात. प्रतापराव आता त्यांना समजून सांगायला जातात नेहमीप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे तोंडावरही पडतात. ते सहज म्हणतात, कल्पना, सण समारंभ कशासाठी असतात ग. कल्पनाताई म्हणतात, असं का म्हणताय, अहो सगळ्या कुटुंबाने एकत्र यावं, नाती घट्ट राहावी म्हणून आपण सण समारंभ साजरे करतो ना. प्रतापराव म्हणतात, हो तुझं बरोबर आहे, त्याशिवाय मनातली निगेटिव्हिटी जावी, मनात चांगले विचार यावे म्हणूनच सण आपण साजरे करतो ना. कल्पनाताई म्हणतात, बरोबर आहे तुमचं. प्रतापराव म्हणतात, बरोबर आहे ना, मग तू तुझ्या मनातली निगेटिव्हिटी का बाजूला करत नाहीयेस. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे. आता प्रतापराव म्हणतात, अगं म्हणजे तुझ्या मनात जो गोंधळ उडालाय ना तो दूर कर. तन्वीच्या बाबतीत तुला राग येतोय, अगं तुला तन्वीच्या बाबतीत प्रेम नाहीये कल्पना, पण सायलीचं तसं नाही ना ग. सायलीच्या बाबतीत तुला प्रेम आहे, पण तिच्यावरचा राग तुला विसरता येत नाहीये. आता हा सीन पुढे त्यांनी पूर्ण केलाय. मध्येच मधुभाऊंचा सीन दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. आपण पाहिलं की मधुभाऊंना सत्य कळलंय, सायली खरी तन्वी आहे. आता त्यांना ते लाल गाठोडं काही सापडे ना सायलीच्या लहानपणीचं, ते विचार करतायत ते गाठोडं सुभेदारांच्या घरात नक्की असेल, मी प्रियाच्या खोलीत पाहिलं होतं असा विचार करून ते आता सुभेदारांच्या घरी निघालेत. कुसुम येते तिथे आणि म्हणते, अहो मधुभाऊ कुठे चाललात. मधुभाऊ म्हणतात, सुभेदारांच्या घरी. आता कुसुम घाबरून म्हणते, का हो काय झालं, टेन्शन मध्ये दिसताय. मधुभाऊ म्हणतात, अगं नाही ग कुसुम, तसं नाही, ते त्यांच्या ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झाले ना, तर मोठा उत्सव आहे तिथे, तर जातो मी तिथे जरा बघून येतो उत्सव. मग कुसुम म्हणते, हो जा ना मधुभाऊ, अहो सायली आपल्यासाठी महत्वाचीच आहे, ती नसती तर सुटका कशी झाली असती ना तुमची. मधुभाऊ म्हणतं, हो जाऊन येतो ग कुसुम, नीट लक्ष ठेव मी नसताना इथे, औषध दे काकांना वेळच्या वेळेवर, आणि हो हे पैसे दे पोराला सोनूला, अगं त्याच्या शाळेची फी भरायची आहे, काल जरा टेन्शन मध्ये होता तोही, आणि त्याला नवीन कपडे घ्यायचे आहेत बरं का कुसुम.
कुसुम म्हणते, अहो असं काय बोलताय मधुभाऊ, तुम्ही थोड्या वेळासाठी तर चाललात, मी सगळं करेल आणि तुम्ही पटकन या, आम्हाला पण चैन पडत नाही तुमच्याशिवाय. मधुभाऊ म्हणतात, तू बोलायची थांबशील तेव्हा निघेल ना मी, चल जातो ग कुसुम. कुसुम म्हणते, मधुभाऊ असं का बोलताय, जातो नका ना म्हणू, येतो म्हणा ना. मधुभाऊ आता वळून बघतात कुसुमकडे. कुसुम म्हणते, मधुभाऊ अहो निघताना जातो नाही म्हणायचं, येतो म्हणायचं, हे तुमचेच संस्कार आहेत ना मधुभाऊ, म्हणजे जाणारा माणूस घरी लवकर परत येतो. मधुभाऊ तुम्ही चिंतेत दिसताय, सगळं ठीक आहे ना मधुभाऊ. आता मधुभाऊ म्हणतात, हो कुसुम सगळं ठीक आहे. प्रेक्षकांनो, आता एका गोष्टीचा ना मोठं प्रश्नचिन्ह आहे बघा, मधुभाऊ आता कोमात जातील का खरंच म्हणजे त्यांची एक्झिटच करतात की काय ठरलं तर मग मधून काय होणार आहे नेमकं. पण मला असं वाटतंय की मधुभाऊ इतक्यात काही जाणार नाही बरं. पण चला, आपला अंदाज सगळ्यांचा बरोबर निघाला प्रेक्षकांनो, म्हणजे तुम्हा सगळ्यांचा अंदाज बरोबर निघाला. आता कुसुमला पण जरा टेन्शन आलंय की मधुभाऊ असं का वागताय. कल्पनाताई आता या प्रतापरावांना म्हणतात, हे बघा अहो माझा ना आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही आणि माझ्या मनाला नेहमी भीती वाटत राहते, कोणाला जीव लावला ना तर मला विश्वासघातच मिळेल. आता त्या प्रत्येकाचं नाव घेऊन म्हणतात, तेजसला जीव लावला तर तोही विश्वासघात करेल, कलाला विश्वास ठेवला तर तीही करेल, असं त्या म्हणायला जातात. तेव्हा प्रतापराव त्यांना छान समजवतात, अगं असं नाहीये कल्पना, तुझा हा टोकाची भूमिका घ्यायचा स्वभाव आहे ना, तो स्वभाव तुझा घात करत असतो. मग कल्पनाताई म्हणतात, कळते ना तुम्हाला माझा घात झाला, अहो माझ्या दोन्हीही सुनांनी माझ्या प्रेमाच्या चिंधड्या उडवल्यात. प्रतापराव म्हणतात, तन्वीचं मला माहिती नाही कल्पना, पण सायलीचं म्हणशील तर सायलीने तुझा विश्वासघात केलेला नाहीये. झालं जे झालं ना कल्पना, अगं सायली अर्जुनने मिळून केलं होतं, आम्ही सगळे विसरून गेलोय ती गोष्ट, खूप पुढे आलोय. कल्पना आता तू सुद्धा हे सगळं विसर आणि आज सण आहे, सायलीला जवळ घे, सांग तिला, अगं तू माझी मुलगी आहे, झालं गेलं विसरून जाऊ असं बोल सायलीला. पण कल्पनाताई म्हणतात, ठीक आहे मग साडी बदलते आणि इथेच बसते, तुम्ही जे काय बोलताय ना करायला ते मला जमणार नाहीये, बोला काय करू मी, थांबू का इथेच. झालं, प्रतापराव पडले नेहमीप्रमाणे तोंडावर. तर असो, आता इकडे बघा नागराज साहेब बसलेत मैपतच्या घरी जाऊन. मैपत म्हणतो, काय हो नागराज शेठ, काय झालं सकाळी सकाळी दर्शन. आता नागराज म्हणतो, इमर्जन्सी झाली आहे बाबा मैपत, आमच्या प्रतिमा वहिनीच्या स्मृत्या परत यायला लागल्यात, ॲक्सिडेंटच्या आधीचं सगळं आठवतंय वहिनीला. त्यावर मैपत म्हणतो, तुम्ही इथे येऊन सांगताय भाऊ तोंडवर करून. नागराज म्हणतो, अरे बाबा मैपत, माझ्या वहिनीला सगळं आठवणं किती धोक्याचं आहे कळतंय ना तुला. त्यावर मैपत म्हणतो, अहो नागराज शेठ, ते तुमच्यापेक्षा जास्ती माझ्यासाठी धोक्याचं आहे, त्यातनं तिनं माझं थोबाड पाहिलंय मग तर. नागराज म्हणतो, अरे पण तिने माझा चेहरा पाहिलाय हेही मला माहिती नाहीये रे बाबा, आपण कशी रिस्क घ्यायची मैपत. मैपत आता नागराजच्या जवळ जाऊन विचारतो, काय रे बाबा नागराज शेठ, अरे काय काय आठवलं तुमच्या त्या हलक्या डोक्याच्या वहिनीला. मग नागराज सांगतो, ते तन्वीनं लहानपणी काढलेले चित्र तिला अचानक आठवले त्या आश्रमातले. मग आता ते नागराज असं म्हटल्यावर मैपत म्हणतो, आओ कशाला टेन्शन घेऊ लागले मग नागराज शेठ, अहो जेव्हा तुमच्या वहिनीला सगळं आठवायला लागल तेव्हा आपण तिला लगेच उडवून टाकू, ढगात पाठवू ना. मागच्या वेळेला तिचा चेहरा खराब केला होता मी, यावेळेला डायरेक्ट वर पाठवून देईल. मग नागराज म्हणतो, अरे बाबा त्या वहिनीला सगळं आठवस्तोर काय मी काय नोंदी करत बसू का मग, नाही रे बाबा आपल्याला रिस्क नाही घेता येणार. त्यावर आता मैपत म्हणतो, ओ नागराज शेठ, या तुमच्या वहिनीचं टेन्शन आता जरा बाजूला ठेवा, सुभेदारांच्या घरी जा, ते दुधातलं पेरलेलं विष सुभेदारांपर्यंत पोहोचलेलं नाहीये नागराज शेठ, आता ते विष उद्या उठून तो अर्जुन आपल्याला तर पाजणार नाही ना, याकडे आपलं लक्ष ठेवा. नागराज शेठ, अहो त्या अर्जुनवर लक्ष ठेवायला आपला माणूस लागल का नाही, तुम्ही जा तिथे. आता हा नागराज म्हणतो, अरे बाबा मला मेवण्याच्या घरी जायचंय माझ्या, मी नाही जाऊ शकत मैपत. आता मैपत म्हणतो, असं काय करता नागराज शेठ, जावं लागल तुम्हाला, ते मेवणी होत राहील फॅमिली नंतर, आधी आपला हा महत्वाचं काम करा. अहो तुम्ही एकमेव हेर उरलायत आता सुभेदारांच्या घरातले. तर बघा आता नागराज पोहोचतो मैपतच्या सांगण्याप्रमाणे सुभेदारांच्या घरी. इकडे दहीहंडीची पूर्ण तयारी झालेली असते. आता हे तिघेही जण दहीहंडीसाठी सज्ज झालेत, अद्वैत, अर्जुन आणि तेजस. सगळेच जण खूप खुश आहेत, एकदम आनंदाचा माहोल आहे. आता यांचे पार्टनर आल्यावर तिघेही जण एकमेकांच्या पार्टनरकडे प्रेमाने पाहायला लागतात. अर्जुन आणि सायलीचा छान डायलॉग ऐकवला इथे. सायली आता लाजत असते अर्जुनला बघून. अर्जुन सायलीकडे एकटक बघत असतो. सायली म्हणते, असं का बघताय, मला कसं तरी होतंय. अर्जुन म्हणतो, अगं बायको, तू जेव्हा आजूबाजूला असतेस ना तेव्हा मलाही कसं तरी होतं. मग सायली म्हणते, चला काहीतरी चपलं. अर्जुन म्हणतो,
आता माझ्या बायकोकडे पाहण्यापासून मला कोणी रोखूच शकत नाही. लायसन काढले बाबा मी, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा. सायली म्हणते, नुसतं लायसन घेऊन काही होत नसतं. गाडी वाटेल तशी चालवली ना तर अपघात होईल बरं का. अर्जुन म्हणतो, मी कधीच जखमी झालोय मॅडम. मॅडम, असे अपघात घडलेले आवडतील बरं का मला. मग सायली गोड हसायला लागते. आता हे बाकीचे दोन्ही जोडपे या दोघांकडे बघत असतात. सायली म्हणत असते, पुरे करा आता. अर्जुन म्हणतो, थांब ना सायली, अगं एक गोष्ट राहिलीच. सायली म्हणते, कुठली गोष्ट? मग अर्जुन म्हणतो, थांब. आणि त्याने आता सायलीची अशी हाताने दृष्ट काढली आहे. सायली म्हणते, अहो असं काय करताय, सगळे बघतील ना. अर्जुन म्हणतो, माझी बायको सगळ्यात जास्ती सुंदर दिसते आज. मग सायली म्हणते, असं काय करताय, सगळे बघतायत ना. अर्जुन म्हणतो, म्हटलं ना तुला, मी लायसन काढलंय 3दा. आणि दोघं हसायला लागतात. मग आता अद्वैत या दोघांकडे बघून कलाला म्हणतो, अरे अर्जुनचं काय चाललंय हे? कला म्हणते, तेच जे आपल्या दोघांमध्ये कधीच होणार नाही. तुम्ही ना चांदेकर नुसते द ग्रेट आहात, तुम्ही कशाला कोणाची दृष्ट काढताय बाबा. आता हा अद्वैत म्हणतो, अरे माझीच दृष्ट काढायला पाहिजे, मी तुझ्यासोबत संसार करतोय, हे काय सोपं काम आहे का? आणि आता कला चिडते. मग इकडे हा तेजस म्हणत असतो, लकी चाम, मी तुमची दृष्ट काढू का? मग आता मानसी म्हणते, तिचं नाव घेताना गायत्रीच तोंडात येतं माझ्या. मानसी म्हणते, अजिबात नाही, माझ्याशी बोलू नका, मी अजून तुम्हाला माफ केलेलं नाहीये राष्ट्रहित. मग सायली तिथे जाऊन त्या मानसीला समजवते आणि म्हणते, मानसी, अगं किती दिवस मनात आडी ठेवणार आहेस, झालं गेलं विसरून जा आता. तुम्ही दोघं जण खूप अनुरूप आहात एकमेकांना. अर्जुन पण म्हणतो, तेजस आणि मानसी दोघं जण तुम्ही ना एक सॉलिड टीम आहात, म्हणतात ना मेड फॉर इच अदर. आता अर्जुनने असं म्हणल्यावर तेजस खुश होतो आणि म्हणतो, वा वा वा, अहो सुभेदार साहेब, बरोबर बोललात तुम्ही. असे जे अति उच्च विचाराचे लोक असतात ना, त्यांचे विचार असे जुळत असतात. आणि अर्जुन त्याला स्माईल करून रिप्लाय देतो. तेवढ्यात तिथे पूर्णाजी म्हणतात, अरे पोरांनो, चला रे, दही अंडी नाही फोडायची का तुम्हाला, काय गप्पा मारत बसलायत? आता सायली म्हणते, हो फोडायची ना पूर्णाजी, आता आमची टीम येईलच. मग आता ते आबाजी सहज म्हणतात, अगं पूर्णे, किती वर्षांनी योग आला ग तुमच्याकडे दहीहंडी बघायचा? मग आता ते तेजसराव म्हणतात, आबा तुम्ही बघाच आम्ही काय धमाल करतो आता. अहो फक्त आमचा जोश पाहून तुम्ही इकडे येऊ नका, नाही म्हणजे कोणाला कळणार नाही दहीहंडी चालू आहे का क्रिसमस चालू आहे, ते तुम्ही सांताक्लॉज सारखे दिसता ना. ते आबा म्हणतात, काय बोललास रे? मग अर्जुन म्हणतो, गप्प बस ना तेजस. तेजस म्हणतो, काही नाही आबा, गंमत केली. मग आता प्रेक्षकांनो, इथून पुढे थरार रंगलाय बरं का, सॉलिडच दाखवलाय. तुम्हाला आवडला ना आजचा एपिसोड? छान सांगते ना मी, ऐका वाटतोय ना तुम्हाला? मग लाईक करायला विसरू नका. तर पुढे बघा, आता या पोरांचा जोश एकदम भारी आहे बरं का दहीहंडी फोडायला. आता बघा, हे अद्वैत आणि तेजस म्हणत असतात या मुलींना, अरे आम्ही अशा मस्त दहीहंड्या फोडू ना, तुम्ही आता चीअर करा आम्हाला. मग सायली म्हणते, ओ भाऊजी, तुम्ही काय एकटेच नाही फोडणार आहे दहीहंडी, मुली सुद्धा फोडणार. आता यांच्यामध्ये थोडी चर्चा रंगते बरं का प्रेक्षकांनो. पण तितक्यात तिथे मधुभाऊ येतात आणि डायरेक्ट सुभेदारांच्या घरात जातात आतमध्ये. त्यांना तन्वीचा फोटो शोधायचा आहे. आणि आता नागराज नेमका फोन आला म्हणून आत गेलेला असतो. आता ही थोडी जी चर्चा आहे ना यांची दहीहंडीसाठी, ती मी स्किप केली, कारण ते मुलींचं भांडण त्यांनी थोडंसं दाखवलंय, तेवढंच मी थोडं स्किप केलंय प्रेक्षकांनो. आणि आता या मुलींची एक गँग तिथे आली आहे आणि इकडे मधुभाऊ आतमध्ये शोधाशोध करतायत तन्वीच्या फोटोची. सायली आता या थरावर चढते. मुलींचा ग्रुप वेगळा आहे दहीहंडीचा आणि मुलांचा वेगळा आहे. आधी मुलींचा ग्रुप आहे ना, तो दहीहंडी फोडणार आहे. आता नागराज मधुभाऊ काय शोधताय म्हणून त्यांचा पाठलाग करतोय घरामध्ये. इकडे बाहेर सगळेजण खूप खुश असतात. मध्ये मध्ये पूर्णाजी अर्जुनला, सायलीला, सगळ्यांना असं मोटिवेट करत असतात, अरे वा फोडा दहीहंडी, वा काय छान फोडताय. इकडे मधुभाऊंची शोधाशोध सुरू आहे आणि असला भारी दाखवलाय बघा थरार. आणि जवळपास तुम्हाला 1.5 तास हा एपिसोड पाहायचा आहे. आता तिथे मधुभाऊंना काही फोटो सापडत नाही. ते विचार करतात, कुठे बरं सापडेल मला छोट्या तन्वीचा फोटो, ते गाठोडं, पण कुठेच त्यांना सापडत नाही. मग आता ते शोधाशोध करता करता पूर्णाजीच्या खोलीत जातात. आता पूर्णाजीच्या खोलीमध्ये समोरच प्रतिमा आत्याचा आणि छोट्या तन्वीचा फोटो आहे. मधुभाऊ तो फोटो बघतात ना आणि त्यांच्या लक्षात येतं की अरे ही तर माझी साऊ आहे, म्हणजे हीच खरी तन्वी आहे.
त्यांना ही खात्री पटलेली आहे आता की सायली हीच खरी तन्वी आहे. बघा, हा नागराज त्यांच्या पाठीपाठीच आहे. आता मधुभाऊ तो फोटो बघतात आणि विचार करतात, अरे माझी सायली खरी तन्वी आहे, म्हणजे माझ्या सायलीचे आई वडील जिवंत आहेत, म्हणजे वकील साहेब आणि प्रतिमा वहिनी माझ्या सायलीचे आई वडील आहेत. आता ते मनाशीच असं बोलत असतात आणि ते एवढे खुश झालेले असतात आणि विचार करत असतात की आता या प्रियाचं खोटं मी बाहेर पाडणार. प्रिया टोकाचं खोटं बोलली आहे, सगळ्यांशी खोटं बोलली की ती खरी तन्वी आहे. हे सगळं खोटं मला आता उघडं पाडायचं आहे. माझ्या सायलीला तिचे आई वडील मिळाले. मधुभाऊ एवढे खुश झालेले असतात आणि ते खूप भावुक सुद्धा झालेले असतात. प्रेक्षकांनो, सॉलिड दाखवलाय त्यांनी हा थरार. खरंच आजचा एपिसोड बघण्यासारखा आहे प्रेक्षकांनो, अमेझिंग दाखवलाय त्यांनी. सुरुवातीचं जरी आपल्याला थोडंसं सिक्वेन्स कळला नसेल तरी हा सिक्वेन्स तुम्हाला खूप आवडणार आहे. मधुभाऊ एवढे आनंदात असतात आणि खूप भावुक होऊन तो फोटो घेऊन पळतच बाहेर सुटतात. पण आता बघा, नागराज त्यांच्या पाठीपाठी आहे आणि नागराजला कळलंय, मधुभाऊंना कळलेलं सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर त्याचा खेळ खल्लास होणार आहे. आता ऑफकोर्स हे मालिका वाढवण्याचं काम आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इतक्यात मालिका काही निरोप घेणार नाही आपल्या सगळ्यांचा. हे सगळं लक्षात ठेवून आता हे सगळं वाढवलंय. अर्जुन इकडे बिझी आहे, म्हणजे दहीहंडी फोडण्यामध्ये. सगळेजण खुश आहेत. मधुभाऊ इतके भावुक झालेले असतात, ते श्रीकृष्णाच्या समोर येतात आणि श्रीकृष्णाला नमस्कार करतात. त्यांना आनंद झालेला असतो की माझी सायली खरी तन्वी आहे, तिला तिचं हक्काचं घर मिळालंय. आता ते असं पुढे काही विचार करणार, तेवढ्यात नागराज तिथे येतो आणि विचार करत असतो की आता या म्हाताऱ्याला जिवंत सोडायचंच नाही. याने जर सत्य बाहेर काढलं तर. आणि त्याने अक्षरशः तिथे किचनमध्ये असलेला चाकू मधुभाऊंच्या पोटामध्ये मागून खुपसवलाय आणि मधुभाऊ तिथेच धारातीर्थी पडलेत. मधुभाऊंना कळलेलं नाहीये त्यांना कोणी मारलाय. आता नागराजने तिथेच मधुभाऊंच्या हातात असलेला फोटो त्यांच्या हातातून हिसकवला आणि तो पळून गेला. प्रेक्षकांनो, चाकू कुठे ठेवला माहित नाही. आता तेवढ्यात या अद्वैतला अस्थमा आहे, तुम्हाला माहिती आहे. आता अद्वैतला तो अटॅक आलेला असतो म्हणून तो घरात येतो त्याचा पंप शोधायला आणि मधुभाऊ असे त्याच्या अंगावर पडतात आणि अद्वैतला कळतं की मधुभाऊंचा खून झालाय. अद्वैतच्या हाताला रक्त लागतं. मागून मधुभाऊंना चाकू खुपसण्यात आलाय. अद्वैत मधुभाऊंना सांभाळत असतो आणि म्हणत असतो, काय झालं मधुभाऊ. आता मधुभाऊंनी म्हणजे बेशुद्ध पडता पडता अद्वैतला ते सत्य सांगितलंय. आता हे सगळं फक्त एक म्युझिकल थरार तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. मधुभाऊ फक्त एवढंच म्हणतात, सायलीचे खरे आई वडील. आता पुढे ते काय बोलले हे आपल्याला ऐकवलेलं नाहीये. अद्वैतला ते सत्य कळालं आणि तो पळत पळत बाहेर येतो, पण त्याला अस्थमाचा अटॅक आलेला असतो, त्यामुळे त्याला असा दम लागलेला असतो. तो अर्जुनला आवाज देत असतो, पण सगळेजण गोकुळ अष्टमीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात खूप व्यस्त असतात, त्यामुळे कोणालाच आवाज येत नसतो अद्वैतचा. पूर्णाजी आणि आबाजी बघतात अद्वैतला. शेवटी अर्जुनचं लक्ष जातं अद्वैतकडे. तो खूप घाबरतो. अद्वैतच्या हाताला रक्त लागलेलं असतं, अंगाला रक्त लागलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो, अर्जुन मला तुला काहीतरी सांगायचंय. सायलीच्या आई बाबांबद्दल तुला काहीतरी सांगायचंय. सायलीचे आई बाबा. आणि त्याने काहीतरी सांगितलंय अर्जुनला, पण ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये. आता अर्जुन ते सत्य ऐकल्यावर सायलीकडे बघतच राहतो. आता नेमकं कुठलं अर्ध सत्य अर्जुनला कळलंय हे अजून आपल्याला काही कळलेलं नाहीये प्रेक्षकांनो. हा आता मोठा सस्पेन्स आहे. अर्जुन फक्त म्हणतो, काय अद्वैत सायलीचा आई बाबा, एवढंच तो म्हणतो आणि सायलीकडे पाहत असतो. काय झालंय नेमकं ते काही कळलं नाहीये. आता या अद्वैतला असा रक्ताने माखलेला बघतात सगळेजण. सायली दहीहंडी फोडत असते आणि दहीहंडी फोडल्यानंतर सायलीचं लक्ष अद्वैतकडे जात. सायली आता अद्वैतच्या जवळ येते. बरं का, काय झालं भाऊजी तुम्हाला? अहो हे सगळं कोणी केलं? आता त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की अद्वैतलाच काहीतरी लागलंय. पण आता अद्वैत म्हणतो, मधुभाऊ आत आहेत. सायली म्हणते, काय झालं मधुभाऊंना? आता सगळेजण अद्वैत जवळ गोळा झालेत बरं का. आणि आता सायली पळतच आतमध्ये जाते. मधुभाऊ असं म्हणून सायली आता मधुभाऊंकडे बघते. आतमध्ये जाऊन तर मधुभाऊ देवघरासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात. सायली अर्जुन दोघेही शॉक झालेत. काय हे भयानक चित्र बघतोय आपण? अर्जुन आणि सायली दोघांना पण समजेना. अरे बाप रे, हे काय झालं? सायली तर आता मधुभाऊंना बघून रडायला लागते. मधुभाऊ काय झालं तुम्हाला? उठा ना मधुभाऊ. अर्जुन सुद्धा मधुभाऊंना उठवायचा प्रयत्न करतोय, पण मधुभाऊ आता बेशुद्ध झालेत. आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळेजण खूप रडतायत. म्हणजे आता प्रत्येक जण आतमध्ये आलाय. अर्जुनला समजेच ना. आता या सगळ्यांचा असा गैरसमज झालाय प्रेक्षकांनो की मैपतने हे सगळं केलंय आणि अर्जुनला मारायच्या ऐवजी मधुभाऊ तिथे अर्जुनच्या जागी आल्यात. म्हणजे हा हमला अर्जुनसाठी होता पण मधुभाऊंवर झाला, असा यांचा गैरसमज झालाय प्रेक्षकांनो. आता सायली खूप रडते आणि एपिसोड इथेच आजचा समाप्त होतो आणि हा महासंगम सुद्धा. आता उद्या आपण अपेक्षा करूयात प्रेक्षकांनो की उद्या सकाळी लवकर एपिसोड येईल. बघू काय होतंय ते.
तर पहा पुढचा प्रोमो दाखवलाय. सायली खूप रडत असते. मधुभाऊंना दवाखान्यात नेण्यात येत आहे आणि अर्जुन सायली चिडून आता महिपतच्या घरी गेल्यात. सायली आता महिपतला खूप बोलते, अरे महिपत तुला लाज वाटत नाही? माझे मधुभाऊ तुझ्यामुळे कोमात गेले, नव्याने आयुष्य सुरू करणार होते रे ते, पण तू त्यांच्यापासून ते आयुष्य हिरावलंस. आणखीन किती जणांचा तळतळाट घेणारेस रे तू महिपत? तुझी पोरगी शिक्षा भोगते ते कमी आहे का तुला? महिपत आता सायलीला मारायसाठी हात पुढे करतो तेव्हा अर्जुन त्याचा गळा दाबतो. हा महिपत दारूच्या नशेत असतो प्रेक्षकांनो. मधुभाऊ फक्त कोमात गेलेत प्रेक्षकांनो. आता अर्जुनला काहीतरी सत्य कळलंय हे खरं आहे. काय सत्य कळलंय हे आपल्याला येणाऱ्या भागात कळेलच. आता प्रिया घरी येईल प्रेक्षकांनो, तो तमाशा वेगळा चालेल आणि भरपूर ट्विस्ट आणि टर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अर्थात आजचा एपिसोड खरंच भारी होता प्रेक्षकांनो. मला तर आज आवडला आजचा एपिसोड. छान दाखवला त्यांनी, सांगता चांगली केली. तर बघूयात आता उद्यापासून बॅक टू रुटीन येऊयात, आपल्या मालिकेकडे वळूयात. छान दाखवतील मालिका. आणि हो, आजचा एपिसोड आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आज स्वातंत्र्य दिन आहे, त्याच्या शुभेच्छा द्यायच्या गडबडीत राहिल्या माझ्याकडनं. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. भेटूयात उद्या. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन मालिका उद्या वेळेवर येईल की नाही ते सांगता येत नाही. बघू, सकाळी आली तर सोने पे सुहागा, नाही जरी लवकर आली तरी आपण वाट बघतोच प्रेक्षकांनो. आपल्या हातात दुसरं काही आहे. पण छान होता आजचा एपिसोड, होता ना? मग नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.